कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू. इयत्ता 10वी मध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यापुढे काय? हे सर्व पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल. 10वी नंतर भरपूर ऑप्शन्स आहेत, परंतु आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 11वी ऍडमिशन प्रोसेस कशी होणार आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखामध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनच होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. यामध्ये HSVC व MCVC या व्यावसायिक शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया ऑफलाईनच राहणार आहे. तरीही विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. संपूर्ण राज्यातील ज्युनियर कॉलेजसाठी एक आणि एकच अर्ज आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, सर्वसाधारण सूचना तसेच वेळापत्रक जाहीर झाले आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनच पद्धतीने राबवण्यात येणार आहे. आपल्या सर्वांच्या हे लक्षात आलंच असेल. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आपल्या ऑफलाईन कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश न घेता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच आपल्याला 11वी मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. आतापर्यंत मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती या 5 जिल्ह्यांमध्ये फक्त ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होती. परंतु 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेली आहे. यावर्षी 11वी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. ही विद्यार्थ्यांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. चला तर मग बघूया केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे फायदे काय आहेत ते. संपूर्ण राज्यात प्रवेशाचे वेळापत्रक एकच राहील. विद्यार्थी व पालकांचे श्रम व वेळ याची बचत होणार आहे. विद्यार्थी व पालकांना एकाच ठिकाणी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती मिळेल. विद्यार्थ्याला एकच अर्ज भरावा लागणार आहे. विद्यार्थी व पालकांना एकाच ठिकाणी प्रवेशाबाबत माहिती मिळेल. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकपणा व निष्पक्षपातीपणा राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मोबाईलवर वापरण्यायोग्य संकेतस्थळ व मोबाईल ऍप उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज आपल्या घरूनच भरता येणार आहे. मोबाईल ऍप मधून अर्ज भरणे, माहिती पुस्तिकांचे वाचन करणे, प्रवेश शुल्क भरणे हे सर्व विविध कामकाज करता येणार आहे. त्याचबरोबर कागदपत्रे अपलोड करून अर्ज ऑनलाईनच प्रमाणित होणार आहे. अडचणीच्या निराकरणासाठी कॉल सेंटर अथवा हेल्पलाईन व ऑनलाईन शंका समाधान सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक कार्यवाहीची सूचना SMS द्वारे मिळणार आहे. प्रत्येक फेरीचा कट ऑफ मार्क्स पाहता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका संकेतस्थळावरती उपलब्ध असून त्या माहिती पुस्तिकेचे वाचन केल्यास संपूर्ण प्रवेश प्रक्रिया लक्षात येईल. याला काही अपवाद आहेत. खालील प्रकारच्या उच्च माध्यमिक विद्यालयांना सदर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लागूच होणार नाहीत. 1. रात्र उच्च माध्यमिक विद्यालय, 2. सैनिकी उच्च माध्यमिक विद्यालय आणि 3. विशेष शाळा म्हणजेच दिव्यांग अपंग विद्यार्थ्यांच्या शाळा. या विद्यालयांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लागू होणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. सदर प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाकडून एक पोर्टल
म्हणजेच संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्याचा ऍड्रेस 11वी 11thadmission.org.in असा राहील. या स्लाइड मध्ये तुम्हाला प्रॉपर ऍड्रेस आहे तो दिलेला आहे. त्या ऍड्रेस वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन माहिती भरू शकता. विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. 8 ते 15 मे शाळा महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावरती भरणे व अद्ययावत करण्याचा कालावधी होता. 8 ते 16 मे विभागीय शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी उच्च माध्यमिक शाखांची माहिती प्रमाणित कालावधी. 19 ते 28 मे विद्यार्थ्याचे ऑनलाईन प्रोफाइल तयार करणे व विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरण्याचा कालावधी. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेसाठी फेरी सुरू राहील. बघा, 18 जून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 21 जून हरकती नोंदवणे हा कालावधी राहील. 22 ते 27 जून पहिली फेरी कट ऑफ जाहीर होणार आहेत. 27 जून ते 1 जुलै प्रवेश कन्फर्म करणे किंवा रद्द करण्याबाबत सूचना. 1 जुलै झालेल्या प्रवेशांची माहिती आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे. 2 जुलै दुसरी फेरी सुरू होईल. 11 जुलै तिसरी फेरी सुरू होईल आणि 11 ऑगस्ट पासून इयत्ता 11वीचे वर्ग सुरू होतील. या वेळापत्रकामध्ये थोडाफार बदल झाला तर तो संकेतस्थळावरती नोंदवण्यात येईल. अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे 19/5/2005 पासून विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इस्लामपूर YC कॉलेज कॅम्पस आर्किटेक्चर हॉल येथे ऑनलाईन 11वी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. इथे 11वी सायन्सचे विषय व ग्रुप या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ऑनलाईन फॉर्म काळजीपूर्वक भरणे ही आमची जबाबदारी आहे. थँक्यू.